सन्मान्य महापौर साहेबांचा शिवसेना पक्षाकडून सत्कार करण्यात आला। सत्कार करून झाल्यानंतर जुन्या पार्श्वभूमीवर थोडीफार चर्चा झाली। चर्चेचं स्वरूप आणि आमचं आजच्या निवेदनाचं स्वरूप वेगवेगळं होतं। आजच्या निवेदनाचं स्वरूप असं की याच्या अगोदर महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक आले, म्हणजे आत्ता ह्या बॉडीमध्ये, नवीन बॉडीमध्ये, ते कशा पद्धतीनं आले, EVMच्या माध्यमातून आले की अन्य कशाच्या माध्यमातून आले, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची सत्कर्मे कोणती, आलेले नगरसेवक सन्मान्य जे कोणी असतील ते, मी असं म्हणत नाही की सर्वच, किमान एक 25 ते 30% नगरसेवक ह्याच सध्याच्या बॉडीमध्ये असे आहेत की ते चुकीच्या पद्धतीनं निवडून आलेले आहेत। हा आक्षेप माझा पूर्वीही होता, म्हणजे या निवडणुकीच्या वेळी, आत्ताही आहे। महापौर मॅडमना आम्ही हा वेगळ्या पार्लमेंटमधला फोटो दाखवला। याचं उद्दिष्ट असं की ह्या प्रकारचे किंवा अशा पद्धतीचे नगरसेवक कोणत्या वॉर्डातले आहेत हे तुम्हीच शोधा, हा या मागचा मूळ हेतू होता। अगदी अशा पद्धतीचे नगरसेवक ह्या महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत। त्यांना कोण लँड माफिया म्हणतं, कोण खुनी म्हणतं, कोण 2 नंबर धंदेवाला म्हणतो, कोण त्यांना TDR चोर म्हणतं। अशा वेगवेगळ्या माध्यमातून आलेले नगरसेवक इथं आता एक 30% आहेत। हा माझा आरोप माझा नाही, जनतेला देखील मी काय म्हणतोय किंवा मला काय नेमकं म्हणायचं आहे, जनतेनं देखील आत्मसात केलेलं आहे। माझी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून की हा जो प्रकार आम्ही महापौरांना दाखवलेला आहे, ह्यापासून महापौरांनी सावध राहावं, लँड माफियांपासून सावध राहावं आणि चांगलं काम, जेणेकरून ह्या कोल्हापूर शहराला रणरागिणी ताराराणीचं नाव घेऊन संबोधलं जातं, अशा पद्धतीचं काम करावं। ते आमच्या भगिनी आहेत, असं आम्ही आत्ता संबोधित केलेलं आहे। त्यांच्याकडून आम्ही चांगल्या अपेक्षा बाळगू। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।